हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल नेक्स्ट नर्सिंगमध्ये. मित्रांनो, DMERची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ओके, DMERमध्ये बरेच पदं, ओके, जवळपास याच्यामध्ये जे 20 पदं आहे, 20 पदांची रिक्रुटमेंट आलेली आहे. फक्त आणि फक्त याच्यामध्ये स्टाफ नर्स या पदाची रिक्रुटमेंट आलेली नाही आहे. ओके, स्टाफ नर्स या पदाची रिक्रुटमेंट का नाही आलेली आहे आपण ते सविस्तर बघूया. सध्या ॲडव्हर्टाइजमेंट काय आलेली आहे ते बघून घेऊ आपण. ओके, याच्यामध्ये तुम्ही इथे जाऊ शकता. जसं तुम्ही ओपन कराल DMERची साईट, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे नवीन संदेश आहे याच्यामध्ये जे पहिली लिंक आहे ती ओपन करायची आहे. नवीन संदेशमध्ये जे पहिली लिंक आहे ती जाहिरात 2025 हे ओपन करायचं. केल्यानंतर तुम्हाला ही जाहिरात अशा पद्धतीनं बघायला मिळेल. काल रात्री पण बघितली होती. काल रात्री काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नव्हती, बट आज सकाळी बघितली तर हे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतं. यामध्ये स्पर्धा परीक्षा 2025 लिहिलेलं आहे. तांत्रिक अतांत्रिक जाहिरात. ओके, DMERची 100% ट्रू आहे. गट क चे जे पदं आहेत सगळे यामधून भरल्या जाणार आहेत. ओके, हां, तर याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, ऑनलाईन जे DMERचे जेवढे महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत, जे हॉस्पिटल्स आहेत, सगळ्या ठिकाणी यामधून भरल्या जातील. ओके, ऑनलाईन जी सुरू होणार आहे ती आजपासून सुरू होणार आहे. सॉरी, हो, 19 पासून, म्हणजे आजपासूनच सुरू होणार आहे. ओके, सायंकाळी 5 पासून, आजपासून संध्याकाळी 5 वाजतापासून आपल्याला ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती ऑनलाईन होईल. म्हणजे तिथून तुम्ही सगळं बघायला मिळेल. ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरता येईल. ओके, 19 जून ते 9 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम दिनांक कुठली आहे? आजपासून ते 9 जुलैपर्यंत. 9 जुलै तुमची शेवटची असणार. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, शुल्कसुद्धा, पैसेसुद्धा भरावे लागतील तुम्हाला 9 जुलैपर्यंतच. ओके, ऑनलाईन परीक्षेची दिनांक तुम्हाला संकेतस्थळावर येईल. तुम्हाला सांगतो आहे, हार्डली तुम्हाला ही ऑगस्टमध्ये ही याची रिक्रुटमेंट ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते याची परीक्षा. ओके, हां, आणि त्यानंतर हेल्पलाईन नंबर हा दिलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर याच्यावर कॉल करू शकता. आता पदं बघून घेऊ आपण की पदं कुठले कुठले आहेत. तांत्रिक अतांत्रिक पदे, याच्यामध्ये ग्रंथपाल, आहारतज्ञ म्हणजे डायटिशियन. ओके, याच्यामध्ये बघू शकता डायटिशियनच्या 18 जागा आहेत. वेतन श्रेणी दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे MSWच्या जागा ज्या आहेत, समाजसेवा अधीक्षक. ओके, यांच्या S14 येतं. सॅलरी बघू शकता. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियनच्या जागा 181 आहे. भौतिकोपचार तज्ञ म्हणजे फिजिओथेरपिस्टच्या जागा किती आहेत? 17 जागा आहेत. ECG टेक्निशियनच्या 84 जागा आहे. एक्सरे टेक्निशियनच्या 94 जागा आहे. ग्रंथपाल सहाय्यक 17 जागा आहे. आणि फार्मसिस्टच्या 207, सर्वात जास्त जागा फार्मसिस्टच्या आहे. आणि लॅब असिस्टंटच्या 170 जागा आहे. डेंटल टेक्निशियन्स जो असतो त्याच्या 9 जागा आहे. आणि एक्सरे असिस्टंट जो असतो त्याच्या 35 जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. सॅलरी स्केल पण तुम्हाला दिसते. नंतर तुम्हाला लेखा, डॉक्युमेंटरी, कॅटलॉगर 36 जागा आणि वाहन चालकाच्या 37 जागा, अशा टोटल 1058 जागा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आणि दुसरी एक दिलेली अतांत्रिक सर्व मुंबई बाहेरील पदे. ओके, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही जवळपास 12 जागा ह्या जागा आहेत. उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक हे 37 जागा. ओके, टोटल अशा मिळून 1107 जागा तुम्हाला बघायला मिळतात. ओके, आपल्या हॉस्पिटलचे निगडीत तुम्हाला बघू शकता 1084 जागा आणि ह्या जागा 49 ॲड ऑन केल्या तर 1107 जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळत आहे. ओके, काय लिहिलेलं आहे यांनी की शासकीय वैद्यकीय म्हणजे आयुष याचं दोन्ही आहे. ओके, बघा, DMERसुद्धा आहे आणि आयुष दोघंही सांगितलेलं आहे, किंवा डेंटल महाविद्यालय. ओके, आणि त्याचे बाकी म्हणजे BHMS, BMS, नर्सिंग कॉलेजेस. ओके, सगळे जेवढे DMERच्या अंतर्गत आणि आयुषच्या अंतर्गत जेवढं आहे सगळ्या ठिकाणी जे रिक्त पदे आहे याच्यामधूनच भरल्या जाणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला याच्यावर बघायला मिळेल. आजपासून फॉर्म भरायचा आहे. 9 जुलैपर्यंत फॉर्म भरू शकता. फक्त ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्या जागा आपण बघितलेल्या आहे. हां, याच्यामध्ये त्यांनी शैक्षणिक अर्हता म्हणजे 9-7. ओके, बघू शकता. जाहिरात नमूद पदाकरिता अर्ज मागवण्याकरिता शेवटची जी आहे 9 जुलै आहे. सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता बघा. 2021मध्ये DMERचे गट क चे फक्त स्टाफ नर्स या पदाचे सेवा प्रवेश सोडून बाकी सगळ्या पदाचे सेवा प्रवेश त्यांनी दिलेले आहे. त्याच नियमानुसार
त्याच सेवा प्रवेश नियमानुसार म्हणजे एज्युकेशन रिक्रुटमेंट रूल्स आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी काय पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट तुमचं व्हेरी इम्पॉर्टंट बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, ओके, BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा यस बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा तुमची BSc त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असणार पाहिजे, ऑर बायोलॉजी अँड अ डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी. बघा आता डिप्लोमा म्हणजे DMLT वालेसुद्धा याच्यामध्ये आहे, डिप्लोमा ऑर ओके अँड बिओलॉजी. म्हणजे समजा 12th तुमचं झालेलं आहे, 12thमध्ये तुमचं बायोलॉजी पाहिजे आणि प्लस DMLT आहे, ते सुद्धा एलिजिबल आहे, ओके. किंवा BSc झालेलं आहे तुम्ही, ओके, तरीसुद्धा तुम्ही एलिजिबल आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. फक्त तुमच्याकडे पॅरामेडिकल काउन्सिलची तुमच्याकडे काय पाहिजे, रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड प्रिफरन्स कोणाला देणार, मिनिमम 1 year एक्सपिरियन्सवाल्यांना, ओके. बट एक्झाममध्ये तुम्ही फ्रेशरसुद्धा आहे, तुम्हाला जास्त मार्क आहे तर तुमचं सिलेक्शन होणार. प्रिफरन्स त्यांनी ठेवलेलं आहे की आम्ही त्यांना देऊ म्हणून, ओके, जर समान झालं तर. टेक्निशियन असिस्टंट झालं, टेक्निशियनसाठी त्यांनी डायरेक्टली BScची डिग्री मागितलेली आहे, डिप्लोमा पण चाललेला आहे याच्यामध्ये, सेमच आहे. टेक्निशियन आणि असिस्टंटसाठी सेम त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे, ओके, ठीक आहे. बट जे टेक्निशियन आहे, टेक्निशियनसाठी त्यांनी म्हटलेलं आहे की बॅचलर ऑफ सायन्स और डिप्लोमा और सर्टिफिकेट यांना ग्राह्य धरल्या जाणार नाही. याच्यामध्ये सांगितलं ज्यांचं BSc लॅब पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी BPMT ज्यांचं झालेलं आहे त्यांनाच टेक्निशियनसाठी प्राधान्य देण्यात येईल. बाकी म्हणजे जे ज्यांचं DMLT झालेलं आहे आणि BSc झालेलं आहे यांना फक्त असिस्टंटसाठीच प्राधान्य देण्यात येणार आहे, याच्यासाठी नाही. TP इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. त्यानंतर तुम्ही बघू शकता फार्मसिस्टचं बघून घेऊ आपण. एक्सरे टेक्निशियनचं सुद्धा BSc BPMT जर झालेलं असेल तुमचं ECGमध्ये तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल, ओके. सोबत त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जर सर्टिफिकेशन असेल ग्राह्य धरल्या जाणार नाही, व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा BSc BPMT, ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ECGमध्ये, ओके. किंवा हे पण सुद्धा म्हटलं BSc सायन्स फिजिक्स और हे पण लिहिलेलं आहे. बट यांनी काय लिहिलेलं आहे, टिप लिहिलेलं आहे ECG नंतर याबद्दल बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा और सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी ग्राह्य धरलं नाही. फक्त डिप्लोमा असेल 12th नंतर तर तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही. काय म्हटलेलं आहे त्यांनी की तुमचं BPMT पाहिजे ECGमध्ये, ओके. जरीसुद्धा यांनी हा ऑर लिहिलेला आहे बट यांनी शेवटी टिप व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुमचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे पॅरामेडिकल काउन्सिलला, ओके. आणि प्रिफरन्स कोणाला देणार, मिनिमम 1 year एक्सपिरियन्स आहे त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल, ओके. त्यानंतर बघा आहारतज्ञ BSc होम सायन्स आणि किंवा तुमची डिग्री झाली असेल BSc होम सायन्समध्ये तर तुम्ही डायटिशियनसाठी फॉर्म भरू शकता. फार्मसिस्टसाठी 12वी पाहिजे तुम्हाला, ओके. 12th प्लस डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे D.Pharm पण चालेल तुम्हाला आणि B.Pharm पण चालेल, ओके. प्लस तुम्हाला फार्मसी ॲक्टनुसार तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे, ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सरे टेक्निशियनसाठी सुद्धा BPMT, ओके. BPMT गरजेचं आहे एक्सरे टेक्निशियनला, ओके. बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड इन रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड रेडिओग्राफी, ओके. हे दोन्ही चालतं. और BSc फिजिक्स केमिस्ट्री असेल और बायोलॉजी और डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी यांना त्यांनी प्राधान्य देणार असं म्हटलेलं आहे, ओके. टेक्निशियनसाठी फक्त रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं, ओके. अँड तुमचं BPMT BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा डिप्लोमासुद्धा असेल तरी चालेल टेक्निशियनसाठी. असिस्टंटसाठी सुद्धा सेमच लिहिलेलं आहे, काही वेगळं नाही. फिजिओथेरपिस्टसाठी तुम्हाला 12th पाहिजे, फिजिओथेरपिस्ट तुमचं झालेलं BPTH तुमचं झालेलं पाहिजे आणि तुमचं रजिस्ट्रेशन. टेक्निशियनचं सुद्धा बघू शकता तुम्ही जे डेंटल टेक्निशियन, ओके. हे झालं. त्यानंतर तुमचं एज काय म्हटलेलं आहे, एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. एजमध्ये तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष कमीत कमी 18 वर्ष, ओके. कमीत कमी 18 मॅक्सिमम 38 म्हणजे 38 इयर्सपर्यंत ओपनवाले फॉर्म भरू शकतात, ओके. मागासवर्गीय जे आहेत, मागासवर्गीय म्हणजे कोणते OBC SC ST, ओके, VJ NTB NTDD सगळेच, ओके. फक्त ओपन आणि EWS, ओके, ही यांना जर सोडलं, ओके, तर हे याच्यामध्ये जातील 38 वर्षापर्यंत, जास्त नको असायला पाहिजे. मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ओके. याच्यात लिहिलेलं आहे बघा कोण कोण येतात, ओके. EWS वाले फक्त ओपनचे इथं जाणार 38 वर्षापर्यंत, बाकी सगळे म्हणजे VJ NTB NTC NTD SBC OBC EWS आणि ESBC हा सगळे लोक,
ओके, याच्यामध्ये येणार. ओके, 43 इयर्सपर्यंत फॉर्म भरू शकतं आणि यांना तुम्हाला क्रिमी लेअर लागू राहणार नाही. ओके, याचा मतलब असा की तुमच्याकडे जर तुमची जे उन्नत प्रगत गटामध्ये जर येत असाल तुम्ही, तर तुम्हाला क्रिमी लेअर लागू होणार नाही, ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. फक्त SC आणि STला नॉन क्रिमी लेअर लागत नाही, बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमी लेअर लागतं. बट तुमची जर 8 लाखापेक्षा जर इन्कम असेल तर नॉन क्रिमी लेअर बनत नाही. ओके, ते सुद्धा सांगितलेलं आहे. पदवीधर अंशकालीन ते जर कोणी नसणार तर बघा भरू शकता. खेळाडूसाठी त्यांनी तेच सांगितलेलं आहे 43 मॅक्सिमम. ओके, आणि तुम्हाला दिव्यांगाचं पण भूकंपग्रस्तांसाठी पण सांगितलं 45 वर्षापर्यंत भूकंपग्रस्त लोक फॉर्म भरू शकतात. एक्झाम कशी असणार? एक्झाम ही ऑनलाईन असणार. CBT असणार आहे, CBT असणार आहे. ओके, यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये क्वेश्चन येणार आहे. ओके, CBT असणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक MCQला 2 गुण भेटणार आहे, म्हणजे प्रत्येक MCQच्या मागे 2 मार्क, निगेटिव्ह नाही आहे. काय येणार आहे? काय लिहिलेलं आहे? ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही आहे अशा पदाकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक CBT घेणार. ओके, परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या संबंधाच्या पदाच्या विषयाशी 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणाची परीक्षा घेण्यात येईल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कमीत कमी 45 म्हणजे 200ची MCQ 200 मार्क्सची एक्झाम होणार आहे. 90च्या वरती ज्यांना मार्क मिळेल त्यांचाच याच्यामध्ये काय तुमचा विचार केला जाईल, म्हणजे तुम्ही एलिजिबल असणार सिलेक्शनसाठी. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तेव्हा तुम्ही मेरिटमध्ये येणार. ओके, ते सामान्य प्रशासन विभागाचा जो 2022चा नियम आहे त्यानुसार. ओके, ठीक आहे. त्यानंतर ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक आहे अशा पदासाठी एक वेगळे इंग्रजी, सामान्य विज्ञान, बौद्धिक याकरता 30 गुण ठेवण्यात येईल. ओके, एकूण 120. हे बघा, इथे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे तुमची परीक्षा कशी होणार आहे. 200 मार्काची गुणांक घेण्यात येईल. ओके, बघा, परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीवर संबंधित. ओके, दॅट मीन्स 100 MCQ तुमचे येणार आहेत. ओके, बाकी जे फार्मसिस्ट, रेडिओग्राफर यांच्यासाठी त्यामध्ये हे 4 विषय वेगळे आणि तुमच्या पदाशी. ओके, तर टोटल सांगतो मी तुम्हाला. आणि जे ड्रायव्हर आहे म्हणजे ज्यांना व्यावसायिक चाचणी घ्यावी लागेल अशांसाठी काय होईल मग या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. ओके, असे प्रत्येक याच्यावर 30 गुणांची म्हणजे तुम्हाला 120 याची तुम्हाला याच्यामध्ये येणार. ओके, 120 गुणाची परीक्षा होणार, म्हणजे इंग्रजीचे 30, सामान्याचे 30, याचे 30. ओके, मराठीचे 30, 120. आणि त्याच्यानंतर 80 याची काय घेणार आहे तुमची व्यावसायिक चाचणी घेणार आहे तुमच्या पदाशी निगडीत. ओके, आणि इथे सुद्धा 45% येणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी मग आणि वाहन चालक यांच्यासाठी 120 आणि 60 याची दिलेली आहे ती. ओके, त्यानंतर बघा आता 1 ते 4 विभाग. ओके, 1 ते 4 विभागांसाठी कशी परीक्षा असणार आहे बघा काय सांगितलं त्यांनी. ओके, विभाग 1 ते 4 विभाग. ओके, विभाग बघू शकता 1 ते 4 विभागांसाठी मराठीचे 15 MCQ, इंग्रजीचे 15 MCQ. ओके, 4 विभागामध्ये परीक्षा डिवाईड होणार आहे. ओके, A, B, C, D. ओके, 4 विभागामध्ये परीक्षा होणार आहे. त्यामध्ये त्यांनी काय करणार आहे तुम्हाला 15 याचे 15 MCQ, याचे 15 MCQ, याचे 15 MCQ, याचे 15 MCQ म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. ओके, याचे आणि तर्क, अभियोगता चाचणी म्हणजे बौद्धिक चाचणी असं म्हणू शकतो आपण. ओके, आणि त्यानंतर हे दिलेलं आहे तांत्रिक संवर्गातील पदाकरिता म्हणजे किती 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 90 मिनिट्समध्ये तुम्हाला किती MCQ सोडवायचे तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 1.5 तासामध्ये परीक्षा असणार आहे तांत्रिक संवर्गातील पदा. त्याच्यामध्ये 100 MCQ असणार आहे. ओके, ते सेम. ओके, याच्यामध्ये काय होणार आहे 15 मराठी, 15 इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्क याच्यामध्ये 30. ओके, जनरल नॉलेज, बौद्धिक चाचणी आणि तुमच्या पदाशी निगडीत हे 40 MCQ म्हणजे याच्यामध्ये 60 तुमचे टेक्निकल असणार, नॉन टेक्निकल तुमचे किती असणार आहे 60 येणार आहे. ओके, टेक्निकल 40, नॉन टेक्निकल 60 MCQ येणार आहे तुम्हाला. ओके, प्रत्येक प्रश्नाला एकच सर्वोच्च प्रतिसाद द्यावा लागेल म्हणजे 1 मार्क्स 2 मार्क तुम्हाला प्रत्येक राईट आन्सरला मिळेल, निगेटिव्ह मार्क्स याच्यामध्ये नाही आहे. ओके, आणि इथे काय केलं टाईम बाउंड सिस्टीम त्यांनी तयार केलेली आहे. सध्या मी तुम्हाला लिव्हर सिस्टीम बोलत होतो ना, तसंच DMERनी सुद्धा टाईम बाउंडेड दिलेली आहे MCQ बेससाठी. ओके, तर यामध्ये त्यांनी काय केलं टाईम बाउंड परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल बघा.
तर याच्यामध्ये जे व्यावसायिक चाचणीची आवश्यक असलेली पदे म्हणजे यांच्यासाठी आपण हे बघून घेऊया. व्यावसायिक चाचणी नसलेले म्हणजे फार्मसी आणि बाकी एक्सरे टेक्निशियन, रेडिओ म्हणजे जेवढे पण हॉस्पिटलचे निगडीत आहे त्यांच्यासाठी मराठीचे म्हणजे सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, सेक्शन ई 5 सेक्शनमध्ये होईल. 20 MCQ येणार आणि प्रत्येक याला 18 मिनिट तुम्हाला मिळेल सोडवासाठी. याला 18 मिनिट, याला 18 मिनिट, जसं एम्समध्ये येतं ना एक्झाम तशाच पद्धतीची एक्झाम तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. ओके. 20 MCQ ए सेक्शन एमध्ये बघा. एकदा सेक्शन ए सोडवल्याशिवाय सेक्शन बीला तुम्हाला जाता येणार नाही. मग सेक्शन बीला गेल्यानंतर सेक्शन एला तुम्हाला परत येता येणार नाही. मराठीचे 3 MCQ. ओके. टोटल 15 MCQ विचारणार. 3×5 15. तुम्ही इथं बघू शकता 15 MCQ, हे 15 MCQ, हे 15 MCQ आणि इकडे तुमचे 30 MCQ आणि ओके सॉरी इथे 30 MCQ आणि इकडे तुम्हाला 40 MCQ. ओके. हे तुमचे पदाशी जसं जर समजा तुम्ही एक्सरे टेक्निशियनसाठी फॉर्म भरला फार्मसीसाठी तुमच्या पदाशी निगडीत 40 MCQ येणार आहे टेक्निकल डोमेन आणि बाकीचे जे आहे तुम्हाला. पण ग्रुप एमध्ये तुम्हाला 3 तुमचे मराठीचे, 3 इंग्रजीचे, 6 तुमचे जनरल नॉलेज लॉजिकल याचे आणि 8 तुमच्या पदाशी निगडीत अशा पद्धतीनं असणार आहे. ओके. तर लक्षात ठेवा तुम्ही एकदा गेला का पुढे जाऊ परत येऊ शकत नाही तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गाचा 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये तुम्हाला भरायचे, नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. हे बघा फॉर्म तुम्हाला 9 जुलैपर्यंत फॉर्म भरायचा आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट माहीतच आहे. ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके. जात वैधता प्रमाणपत्र हे ते वगैरे. आताच 2023मध्ये रिक्रुटमेंट झाली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा याच्यावर आपण जास्त याच्यात हे करण्यात अर्थ नाही. त्यानंतर तुम्हाला आरक्षणानुसार तुम्हाला कोणाला किती हे आहे. जसं आता ग्रंथपाल आहे. आपण एक आहार तज्ञाचं, समाजसेवा, फार्मसिस्टचं बघू, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं बघून घेऊ. तर याच्यामध्ये बघू शकता कोणाला किती पदं दिलेले आहेत ते अशा पद्धतीने लक्षात ठेवा. रिक्त तुमचे किती आहे तुम्हाला 181 भरायचे आहेत. ओके. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे 181 पदं भरायचे आहे. सॅलरी बघा S13 आहे. चांगली सॅलरी मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे कुणीही जे मेरिटमध्ये येईल ते सगळे याच्यामध्ये भरल्या जाणार. ओके. लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये 17 तुम्ही इथं भरू शकता. ओके. याच्यामध्ये फिमेल होऊ शकते, फिमेल प्लस मेल दोन्ही. ओके. इथे ऑनली फिमेल 30% ऑनली फिमेल. खेळाडूंच्या 5, माजी सैनिकच्या 15, प्रकल्पग्रस्ताच्या 5%. ओके. पदवीधर अंशकालीन. एकूण तुम्हाला जागा बघू शकता. तर अराखीवच्या 52 जागा आहे आणि बाकीच्या मग तुम्हाला राखीव. ओके. हे जे रिझर्वेशन याच्यासाठी बाकीचे पदं. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं, हे वाचून घ्यायचं तुम्ही. ओके. आज संध्याकाळपासून तुम्हाला फॉर्म भरणं चालू होईल. आज संध्याकाळी 5 वाजतापासून फॉर्म भरणं चालू होईल. सर्वात पहिलं डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही स्वतः वाचायची DMARच्या वेबसाईटवरून आणि त्यानंतर मग फॉर्म भरायचा. ओके. घाई गडबड करू नका. 2-4 दिवस वाट बघा. ओके. त्यानंतर फॉर्म भरणं सुरू करू शकता. थँक्यू.